छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅसनंतर ऑटो LPG गॅसचा सुद्धा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवताना आता पाहायला मिळत आहे। आपण बघतोय गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या अख्ख्या देशातील युद्धामुळे जे आहे ते अनेक अंगाने परिणाम झालाय आणि ऑटो LPG गॅस मिळत नसल्यामुळे पंपाच्या बाहेर अशा पद्धतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये रांग लागली आहे। बीड बायपास परिसरातील हे सगळं चित्र आपण या ठिकाणी पाहतोय। गेल्या 10 ते 15 दिवसापासून जे आहे ते शहरातील अनेक पंप बंद असल्यामुळे जे मोजके पंप सुरू आहेत त्यावर ऑटोची जी आहे ते अशी रांग आपल्याला पाहायला मिळते। गेल्या काही दिवसापासून जे आहे ते दरात सुद्धा मोठी वाढ झाली, मात्र असं असले तरी कोणत्याही पंपावर गॅस मिळत नाही। त्यामुळे जे आहे ते जे 2 पंप सुरू आहे शहरातील त्या पंपावर हे सगळं दृश्य आपण पाहतोय। बीड बाय परिसरातील हे चित्र आपण या ठिकाणी पाहतोय। पंपाच्या दोन्ही बाजूंनी जे आहे ते अशा पद्धतीनं ऑटोची लांबच लांब रांग आपल्याला पाहायला मिळते। खरं तर गेल्या 15 दिवसात जे आहे ते तब्बल 35 रुपयानं या ऑटो LPG गॅसचे दर वाढले आहेत आणि शहरात जे आहे ते जवळपास 35 ते 40 हजार ऑटो याच गॅसवर चालतात। मात्र गॅस कुठेही भेटत नसल्यामुळे हा जो गॅस पंप या ठिकाणी सुरू आहे यावर ही सगळी गर्दी आपण पाहतोय। खरं तर अगदी सकाळपासूनच जे आहे ते ऑटो चालक या ठिकाणी रांगेत खडे उभे असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं। रात्री उशिरापर्यंत शहरात अशा रांगा पाहायला मिळतात। त्यामुळे जे आहे ते मुबलक प्रमाणात गॅसचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी सुद्धा सातत्यानं ऑटो चालकाकडून होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि शहरात जवळपास 13 पंप आहेत, त्यातील 12 पंप बंद असल्यामुळे एका पंपावर ही सगळी गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण सह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।